अभिजित दिपकेच्या आंदोलनाच्या बद्दलचं अत्यंत आदर आणि कौतुक आहे की त्याचं जे तरुणातलं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये जातीविरहित लोक एकत्र येतात. कारण तरुणा या 12 वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीने कुठल्याही तरुणांच्या हाताला काम दिलं नाही. त्यांना काम मागितलं की त्याला ते एक मोदीचं मध्ये हे होतं, कार्टून आलं होतं की ते नोकरी मागायला गेलं तर त्याला असं धरून उचलून दे पाकिस्तान आपल्या अंदर घुसला. म्हणजे त्याला मूळ प्रश्नावरून बाजूला नेलं. तरुणांच्या मनात असलेला प्रचंड असंतोष आज व्यक्त झाला ते होते आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे. राजकीय अशा पेशाची आपण चिंता नंतर बघू, पण आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष हतबल झालेले असताना विरोधकांना ईडी सीबीआय अत्यंत वेगवेगळ्या गोष्टीमध्ये अडकून टाकून तुम्ही बोललात की तुमचा आवाज बंद करण्याचं काम या देशातला, मी आपला सोशल मीडिया म्हणत नाही, यूट्यूबवर म्हणत नाही, पण मेन स्ट्रीमचा जे मीडिया आहे गुलाम आणि लाचार झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये दिपकेच्या आंदोलनाला आज जे यश मिळालेलं आहे ही सुरुवात आहे. आणि हा देश, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा देश तसा खंडप्राय जातीमध्ये विखरला जरी असला तरी महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये इंग्रजाला सुद्धा पळवून लावलेलं आहे या लोकांनी. वेळ लागेल, पण लोकांमध्ये दिपकेच्या माध्यमातून तरुणांमध्ये आज जागरूकता आलेली आहे. आणि 50% या देशाची लोकसंख्या आज तरुणाची. तरुणांना जर हा विचार पटला तर या सरकारला नक्की, आणि त्यांनी सरकारला धडा म्हणतच नाही. नीट जे सगळे पेपर फुटतात, तुम्ही त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाही. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने काही असं केलं तर भाजपवाले त्याच्यावर आंदोलन करून लगेच मग राजीनामा घ्यायला हवे. हे भारतीय जनता पार्टीचे लोक जे असतात तितके निर्लज्ज असतात. भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा लाजेचा काय संबंध आहे? कोडगे येते कोडगे, नाही तर इतके दिवसात त्याचा राजीनामा घेतला. म्हणजे लोकांना काय करायचं नाही, आपल्या पद्धतीने चाललेलं आहे. तरुण जागरूक झालेले आहेत. आणि जेव्हा कुठल्याही देशामध्ये जेव्हा तरुण जागृत होतात तेव्हा त्या देशातले सत्ता परिवर्तन विचार बदलतात. म्हणून काँग्रेस जनता पार्टी आणि दिपकेच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. त्यांचं आंदोलन वाढवू आणि समाजात तरुणांमध्ये प्रयत्न चांगले काम हो, त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा.